चेंबूर दुर्घटनेत महापालिकेतील अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर आलंय। महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पत्राकडे रस्ते विभागानं दुर्लक्ष केलं। 27 जानेवारीला उद्यान विभागानं पत्र देऊन सुद्धा झाड त्या ठिकाणाहून हटवलं गेलं नाही, काढलं गेलं नाही। 6 महिन्यापूर्वीच महापालिकेच्या उद्यान विभागानं रस्ते विभागाला पावसाळ्यात झाड कोसळू शकतं असा लेखी इशारा दिला होता आणि त्याच लेखी इशाऱ्याचा त्या पत्राचा आपण हा त्या ठिकाणी फोटो पाहतोय। तो चेंबूर दुर्घटनेत महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असल्याचं आता समोर येत आहे। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलेलं होतं, त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। इतरही काही विद्यार्थी या बसमध्ये होते। या सगळ्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले। मात्र अशा प्रकारे रस्त्यालगत असलेला महाकाय हा वृक्ष कोसळलेला होता। या सगळ्या प्रकरणी कालच महापौरांनी जे संबंधित दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलेलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की काल चेंबूरमध्ये जी दुर्घटना घडली होती त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा कुठेतरी हलगर्जीपणा जो आहे तो समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कारण की फेब्रुवारी महिन्यात याच झाडासंदर्भात तिथल्या स्थानिकांनी जी तक्रार दिली होती, या तक्रारीचे काही पत्र जे आहे ते पुढे आल्याचं आपण पाहतोय। मात्र मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही। थोड्याच वेळापूर्वी या संदर्भात संपूर्ण अधिकाऱ्यांवरती वृक्ष प्राधिकरण अधिकारी त्याचसोबतच सहाय्यक आयुक्त यांच्यावरती चौकशी समिती आहे ती चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या संपूर्ण अधिकाऱ्यांचं निलंबन देखील स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आलेलं आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जे फेब्रुवारी महिन्यात त्यांना पत्र देण्यात आलं होतं त्यावेळेस झाडावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नाही। त्याच्यामुळे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचा हलगर्जीपणा जो आहे तो हलगर्जीपणा समोर आलेला आहे। कारण की पावसाळ्याच्या अगोदर अनेक झाडं छाटणी आणि फांद्यांची छाटणी केली जाते। यावेळेस या झाडाची तक्रार देण्यात आली होती, मात्र मुंबई महानगरपालिकेने आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी या झाडाकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट जे आहे ते आता समोर आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।